श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी चरित्र सारामृत एकादशोध्याय। श्री गणेशाय नमः। मागले अध्यायी वर्णिले. बाळप्पा मुरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत करिताती. तेथे आपुला मनोदय सिद्धीला जाईल निसंशय. फिटेल सर्व ही संदेह श्री सद्गुरु कृपेने. परी मुरगोडीचे विप्र बाळाप्पासी सांगत, गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातरी. तेथे आपण जावोनी पैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानला तयांचे विचार, निघाले तेथुनी सत्वर. जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. कामना धरुनी चित्ती सेवेकरी सेवा करीती. जेथे वाहे भीमरथी स्नान करीती भक्तजन. पुत्र कामना धरुनी चित्ती आराधिती नृसिंह सरस्वती. दरिद्री धन इच्छिती रोगी जन आरोग्य. कोणी घालिती प्रदक्षिणा कोणी ब्राह्मण भोजन. कोणी करीती गंगा स्नान नमस्कार घालिती कोणी. तेथील सर्व सेवेकरी नित्य नियमे 2 प्रहरी. मागोनी या माधुकरी निर्वाह करीते आपुला. बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुनी आनंदले. नृसिंह सरस्वती पाऊले प्रेमभावे वंदिली. प्रातकाळी उठोनी संगमावरी स्नान करोनी. जपध्यान आटपोनी मागोती येती गावात. सेवेकऱ्यांबरोबरी मागुनी या माधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते. माध्यान्ह स्नान करोनी पुन्हा बैसती जपध्यानी. असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करोनी या संध्यावंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते. बाळप्पा ते गृहस्थाश्रमी संतती संपत्ती सर्व सदनी. परान्न ठावे नसे स्वप्नी सांप्रत भिक्षा मागती. सद्गुरु प्राप्ती करिता सोडोनी गृहसुत कांता. शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती. पंचपक्वान्ने सेविती घरी. येथे मागती माधुकरी. मिळती कोरड्या भाकरी उदरपुरती न होय. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास. परी तयांचे मानस कदा उदास नोहेची. अय्या राम सेवेकरी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखुनी ऐसी परी बाळाप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमुचे सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरवूजी. बाळाप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरूनी जेवले परी संकोच मानसी. जाणे सोडिले त्याचे घरी. मागोनिया माधुकरी जावोनिया संगमावरी. झोळे उदकी बुडवावी. आणोनिया बाहेरी बैसोनी तेथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. घरदार सोडिले वनिता पुत्रा त्यागिले. अतितर कष्ट सोसिले सद्गुरु कृपा नोहेची. हीन आपुले प्राक्तन भोग भोगवी दारुण. पहावे सद्गुरुचरण ऐसे पुण्य नसेची. ऐसा विचार निशिदिनी येती बाळप्पाची मनी. तथापि कष्ट सोसोनी नित्य नेम चालविला. 1 मास होता निश्चिती. स्वप्नी 3 यतिमूर्ती येवोनिया दर्शन देती. बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रेस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येवोनिया अज्ञापी. अक्कलकोटे श्री दत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊनी त्वरित कार्य इच्छित साधावे. पाहोनिया ऐसे स्वप्न मनी पावले समाधान. म्हणती केले कष्ट दारुण त्याचे फळ मिळेल की. अक्कलकोटी त्वरित जावयाचा विचार करीत. तव तयांचे एक पत्र शय्येखाली सापडले. त्यात लिहिली एक ओळी. करू नये उतावळी ऐसे पाहुनी त्यावेळी विचार केला मानसी. आपण केले अनुष्ठान परी ते न झाले पूर्ण. आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमासे. वृक्षातळी ठेवूनी वस्त्रांसी गेले स्नान करावया. परतले स्नान करोनी सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालोनी वृश्चिक एक निघाला. तयांसी त्यांनी न मारिले. नित्यकर्म आटोपिले ग्रामा माझी परत आले गेले भिक्षेकारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकून तयांसी मार्गावरी जाहले. चरण चाली चालूनी अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळप्पा पोचले येवोनी नगरी रम्य देखिली. जेथे नृसिंह सरस्वती यतिरूपे वास करीती. तेथे सर्व सौख्य नांदती. आनंद भरला सर्वत्र. तया नगरींच्या नारी कामधंदा करिता घरी. गीत गावोनी परोपरी स्वामी महिमा वर्णिती. दूर देशींचे ब्राह्मण वैशादिक इतर वर्ण स्वामी महिमा ऐकून दर्शनाते धावती. तयांची जाहली गर्दी यात्रा उतरे घरोघरी. नामघोषे ते नगरी रात्रंदिन गजबजे. राजे आणि पंडित शास्त्री वेदांती येत. तैसे भिक्षुक गृहस्थ स्वामी दर्शनाकारणे. कानफाटे नाथपंथी संन्यासी फकीर यती. रामदासी अघोरपंथी दर्शना येती स्वामींच्या. कोणी करीती कीर्तन गायन आणि वादन. कोणी भजनी नाचवून स्वामी महिमा वर्णिती. तया क्षेत्रींचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले. पुण्य पावन देखोनी नगरी बाळप्पा तोषले अंतरी. पूर्व पुण्य तयांचे पदरी जन्म सार्थक जाहले. बाळप्पा होऊनी सेवेकरी स्वहस्ते करील श्री चाकरी. ती मधुर कथा चतुरी पुढिले अध्यायी परिसावी. जयाचा महिमा अगाध जो केवळ सचिदानंद. विष्णू शंकरी अभेद मित्रत्व ठेवो जन्मावरी. स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. श्रोते सदा परिसोत एकादशोध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु.